पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मयुरी अगं बाजूला हो, त्याने चोरी केलीये। मी खरंच काय केलं नाही, मी पैसे नाही घेतले। आत्या, चोरी संजूने नाही, मी केली। हो, तुझ्या कपाटातून पैसे मी घेतलेत आणि संजूच्या बॅगेत ठेवले। संजूने खरंच काहीच केलं नाहीये, चोरी मी केली। संजू को इकडे बघा, मी बोलत होते ना, 100 वेळा ओरडून ओरडून सांगत होते तुम्हा सगळ्यांना, चोरी हिनेच केलीये, मला माहिती होतं। पण कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नाही। घ्या आता। तू कपाटातनं पैसे काढले? संजूच्या बॅगेत तूच पैसे ठेवले? घाईघाईत संजूच्या बॅगेत ठेवले, मला कुहूच्या बॅगेत ठेवायचे होते। लाज कशी नाही वाटत तुला? हा, स्वतःच्याच घरात चोरी केलीस तू? अच्छा, म्हणून घरी फोन केला होतास की संजू घरी आहे की नाही, हो ना? काय केलंस ग तू? हा, हे शिकवलं मी तुला? हे माझे संस्कार आहेत? हा, असं शिकवलं मी तुला? तुझी हिम्मत कशी झाली? मग अजून काय केलं असतं मी आई? दुसरा कोणता मार्ग ठेवला होतात का तुम्ही? तू काय बोलतेस तुला कळतंय? डोकं ठिकाणावर आहे तुझं? तुला असं म्हणायचंय की तुझ्या बाबांनी आणि मी मिळून तुला भरीस पाडलं म्हणून? हे एक्सेप्ट करायला खूप कठीण आहे, पण हेच खरं आहे आई। हे मयू, काय पण बोलतेस यार? काही पण ओके, मग मी जे बोलते ना ते स्पष्टपणे सांगायची ताकद तरी आहे का तुमच्यात बाबा? मयुरी, तुझे बाबा आहेत ते, हे विसरू नकोस। नाही विसरले, अजिबात नाही विसरले मी आई। पण नियम सगळ्यांसाठी सारखे हवेत ना? मुलांनी आई वडिलांशी नीट वागायचं, नीट बोलायचं, आणि आई वडिलांनी काय करायचं? हा, त्यांच्या मनाला येईल तसं वागायचं। आई, मी आत्तेच्या कपाटातून पैसे घेतले कारण मला फी भरायची होती। मी सगळं करून बघितलं ग, तुला सांगितलं, बाबांना सांगितलं, तुम्हाला रिक्वेस्ट पण केली, पण तुम्हाला काहीच फरक पडला नाही त्याने। बाबा तर सांगून मोकळे झाले की तू दुसरा कोर्स कर म्हणून। मग त्यात चूक काय मयू? तुमच्या दृष्टीने काहीच चूक नाहीये, पण माझ्या आहे। माझ्या आयुष्यात माझ्यासाठी अशा महत्त्वाच्या काहीच गोष्टी नाहीयेत का? सगळं ठीक चाललं होतं आणि अचानक शिक्षण घेण्या इतके पैसे पण नाहीयेत का आपल्याकडे बाबा? अगं पण म्हणून काय चोऱ्या माऱ्या करणार आहेस का तू? अजिबात नाही आई, मी आत्तेच्या कपाटातून पैसे चोरले, मी मान्य करते, माझं चुकलं, पण फक्त माझं एकटीच चुकलंय का? मी सगळीकडून ब्लॉक झालेले,
कारण माझ्या आईला माझा प्रॉब्लेम कळत नव्हता आणि माझ्या बाबांना तर काही पडलेलीच नव्हती. जरा जरी कन्सर्न असतं ना बाबा तुम्हाला, तर एका रात्रीत आत्यावर सगळी जबाबदारी टाकून मोकळे झाला नसतात तुम्ही. तुम्ही सगळं तिलाच बघायला सांगितलं आणि तिचं तर काय वेगळंच चाललंय. माझ्यावर काय येतेस तू आता? माझा काय संबंध आहे या सगळ्यात? आत्या तुला बाबांनी हेड ऑफ द फॅमिली बनवलंय ना, मग तू काय करायला हवंस ग? तू तर फक्त तुझ्या फायद्याचे नियम बनवलेस. माझी फी भरणं पण तुझी जबाबदारीच होती ना, पण तू तर क्लिअरली नाही म्हणून टाकलंस. मी सांगितलं होतं ना तुला, सांगितलं होतं मी की मी पैशांची सोय करेन म्हणून. कशी आई, कशी केली असतीस तू पैशांची सोय? तू ना, जाऊ दे, काय बोलू मी. बोल, नाही तू खरंच बोल. मलाही कळू देत की माझी मयू काय काय बोलणार आहे. बोल. मी चुकीचं काहीच बोलत नाही आई. तू आतापर्यंत घेतलेल्या निर्णयावर ठाम राहिलीस का? बोल ना. तू आतापर्यंत इतके निर्णय घेतलेस, पण बाबांनी त्याला नकार दिल्यावर लगेच बाबांचं ऐकलंस. तू लगेच हेल्पलेस होतेस, कारण तुला या जगात फक्त आणि फक्त बाबांचीच काळजी आहे, तुझ्या मुलांपेक्षाही जास्त. यामुळे तुझं आतापर्यंत नुकसानच झाले आई, आणि यापुढेही नुकसानच होणार, आणि तुझ्यासोबत आमचंही होणार. मयू, का थांबलीस? मार ना, मार. तुला हवं तेवढं मार, कारण मी चूक केली, मी मार खायलाही तयार आहे. फक्त मला एवढंच सांग की तू मला का मारतेस? मी आत्तूच्या कपाटातून पैसे काढले म्हणून, की तुझ्या नवऱ्याबद्दल खरं बोलले म्हणून? खूप बोलतेस मयू तू. तुझं जे हे तोंड आहे ना, बंद ठेव, नाही तर परिणाम वाईट होतील. वा, फॅन्टॅस्टिक लँग्वेज बघा या मुलीची. अगं आजी आजोबा आहेत तुझे तुझ्या समोर, आणि त्यांच्या समोर तू हे असं बोलतीयस? लाज नाही वाटत आहे तुला? तुझ्या नवऱ्याबद्दल शी काय लँग्वेज आहे? आत्या मी मयू, तोंड बंद ठेव. कॉलेजमध्ये जाऊन तू 4 पुस्तकं जास्त शिकलीस म्हणून तुला आई बाबांना बोलण्याचा अधिकार मिळाला असं वाटतंय? स्वतःच्याच घरात चोरी केलीस तू. तुला यात काही गैर वाटत नाहीये ना? याची सगळ्यात जास्त लाज वाटते मला, कळलं तुला? अरे माफी मागायची सोडून तू आम्हाला दोघांना शिकवतेस. तुमच्या पिढीचा प्रॉब्लेम काय माहितीये? त्यांना असं वाटतं की आम्ही मोठे झालो आणि आम्हाला खूप अक्कल आली आहे, आम्हाला सगळं समजतंय, आम्ही खूप हुशार आहोत, समंजस आहोत, आणि ज्यांनी जन्म दिला ना ते आई वडील मूर्ख आहेत असं वाटतं तुम्हा लोकांना. तुमचे हात स्वर्गाला टेकलेत असं वाटतं ना? कधीतरी हा विचार करून बघा. मर मर मरत कोणत्या ना कोणत्या तरी संकटातनं कसं काही करून तुम्हाला मोठं केलंय ना, याची जाणीव असायला हवी तुला. आणि मला वाटलं निदान तुला तरी असेल. नाही माई, तुलाही नाहीये. आई, मी अभ्यासासाठी पैसे मागत होते. हो ना? मग जास्त शिकल्याने जर हा उद्धटपणा येणार असेल ना, तर ना मी तुझं शिक्षणच बंद करून टाकते. हो, नाही करायचा तू ऍडव्हान्स कोर्स. कारण शिकून जर तुझ्या आई वडिलांशी तू हे असं बोलणार असशील ना, तर नाही करायचा कोर्स, कळलं तुला? पण आई, बोलू दे मला. माझे सगळे संस्कार ना मातीत मिळवलेस तू. मला तुझी लाज वाटते मयू.
परत एकदा सांगू, तू माझी मुलगी आहेस ना, ह्याची आज सगळ्यात जास्त लाज वाटते मला. डोळ्यातून नुसती टिपं गाळून आता काही होणार नाहीये. करताना लाज नाही ना वाटली? हे बरं आहे. चोर तो चोर, वर शिरजोर. आणि तुझ्या डोळ्यात ना जराही पश्चाताप दिसत नाहीये तू जे काही केलंयस त्याचा. मलाच कळायला हवं होतं. माझा संजू असं काहीच करू शकत नाही, कधीच नाही. हा जो तुमचा खोटा अभिमान आहे, विश्वास आहे स्वतः दिलेल्या संस्कारांबद्दल, त्याच्यामुळेच सगळ्या चुका होत आहेत तुमच्याकडून आणि तुमच्या मुलांकडनं. नुसती अशी झापडं लावून ठेवली आहेत. अरे जरा उघड्या डोळ्यांनी बघा जगाकडे, तेव्हा कळेल तुमच्या मुली काय करतायत ते. नुसतं माझ्या मुली काही करू शकत नाहीत असं, माझ्या मुली असं काही करणार नाहीत असं म्हणून काहीही होणार नाही. बघा जरा काय चाललंय ते. तरी बरं, आधी 2 वेळा अनुभव पण येऊन गेलाय. आज जरा पैसे कमी पडले तर या मुलीने घरात चोरी केली. उद्या आणखी काही हवं असेल आणि घरात पैसे नसतील तर ती बाहेर जाऊन पण चोरी करेल. हिचं काय सांगावं? आत्या मी चोर नाहीये. ए मला उलट उत्तर देऊ नकोस हा. त्याने काही होणार नाहीये. एकतर या घरची सगळी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली आहे, त्यात या सगळ्या घाणेरड्या गोष्टी घडतायत घरात. संजू को आतमध्ये जा बेटा, चल. अरे एकाच माणसांनी किती गोष्टी जपायच्या आहेत का आता सगळ्या गोष्टींना कुलप लावत फिरू मी? शिल्पी बस. हा ए शिल्पी, माझ्या मुलीला काय बोलू नकोस. चोर नाहीये ती. हा चोर नाहीये. मी सांगितलं ना का पैसे घेतले. मग माझ्या पर्स मधनं तिने किल्ली घेतली, लॉकर उघडला आणि पैसे घेतले. याला साधारणपणे चोरी करणे असंच म्हणतात. सॉरी पण मी तुझ्या मुलीवर आता विश्वास नाही ठेवू शकत, कारण जे एकदा घडलंय ते परत पण घडू शकतं. ऑलरेडी आपल्याकडे कमी पैसे आहेत, पैशांचा प्रॉब्लेम चालू आहे. पुन्हा कधी पैसे येतील घरात तेही माहित नाही आणि त्यात हे सगळं. कशा कशा लोकांसोबत मला राहावं लागणार आहे या घरात, गॉड नोस. आणि तू शिल्पी प्लीज 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 आता माफी वगैरे मागायचं नाटक तर करूच नकोस, कारण मला ना प्रचंड कंटाळा आलाय तुमच्या ह्या मेलोड्रामाचा. पांडुरंगा, अरे माझं तर डोकंच काम करेन असं झालंय. अश्विनी, अगं माझं तर डोकं फुटायची वेळ आली. जरा 1 कप चहा दे मला. आई जा, जाऊन कपडे बदल. बाबा, आपण इतके महिने रद्दी का नाही विकली हो? आणि रोज रोज पेपर का घेतो आपण? वेस्ट ऑफ मनी, आय टेल यू. व्हेरी बॅड.
मी जरा देवळात जाऊन येते, तेवढंच डोक्याला शांतता मिळेल. तुम्ही येताय? नाही तुझा, इथे माझी जास्त गरज आहे. बरं. ए आई, तू खाली चाललीस ना? मग एक काम कर, तो रद्दीवाला भेटला ना, त्याला वरती पाठव. ही सगळी रद्दी विकून टाक. हा, पाठवते. ओके. ओ 4 BHK थांबा. चौकशा करायची असेल ना, राहू दे. ओ चौकशी कोण करतय? पण माझं तुमच्याकडे खूप महत्वाचं काम होतं. कसलं महत्वाचं काम? हे घ्या तुमचे 5,000 रुपये. हे कसले? अहो हे तुमचे 5,000 रुपये. तुम्हाला लक्षात नाही का? मागे मी पंप्यासाठी घेऊन गेले होते ना तुमच्याकडून, तेच आहे ते पैसे. आज देते, उद्या देते, परवा देते असे म्हणता म्हणता राहूनच गेलं. आता दिवाळीत पंप्याला 4 चांगली कामं मिळाली म्हणून ठरवूनच हे बाजूला काढून ठेवले होते. तेच आहे ते. मंजुषा, तू माझ्याकडून कधीच पैसे घेतले नव्हतेस. नाही हो, तुमच्या लक्षात नाही, मी घेतले होते. कशाला करतेस हे सगळं? मग काय करू? भिंतीआड बसून नुसतं सगळं ऐकत राहू? अहो तिकडे काय चालू आहे, तुमची परिस्थिती काय आहे हे सगळं माहीत असून देखील हातावर हात धरून बसून राहू का? यासाठी शेजारी असतात का कधी? ते काय नाही, तुम्ही पैसे ठेवून घ्या. अगं तुलाही वाटलं ना यातच सगळं आलं. आधीच आम्ही कर्जात बुडालो, आणखीन कर्ज नको. होईल सगळं कसं तरी, निभावेल, मार्ग निघेल. आणि हो, तुला जर वाटत असेल ना हे 5,000 देऊन तू आमच्या दारात चपला ठेवू शकशील ना, अजिबात चालवून घेणार नाही. ओ 4 BHK, तुम्ही किती नाही म्हटलत ना तरी आमच्या चपला जिथे ठेवायच्या तिथेच मी ठेवणार आणि तुमच्या दोरीवर आमचे कपडे वाळत घालणार, बरं का? मंजुषा, येते मी. बरं, काळजी घ्या आणि काही लागलं तर सांगा, आम्ही आहोत. येते. बबडीश, काय गेलाय का तुझा राग? आय एम सॉरी बबडेश, मी खूप मारलं तुला, खरंच सॉरी. पण मम्मा मी तुला सांगत होतो ना, मी तुझे पैसे नाही घेतले. हो बबडेश, मी म्हंटल ना सॉरी, तू नाही घेतलेस पैसे, सॉरी. मम्मा तू मयुरी तिला चोर का म्हणालीस? दिस इज नॉट गुड मम्मा. हो, बट व्हॉट शी हॅज डन इज ऑल्सो नॉट गुड ना. हे बघ संजू, जेव्हा आपण एखाद्याला न सांगता त्याची वस्तू घेतो तेव्हा त्याला चोरच म्हणतात ना. मम्मा जर तुला पैसे हवे होते तर तू तिला का नाही दिलेस? तिला माझ्यासारखे गेम तर नाही ना खेळायचे होते ना. तिला तर फक्त अभ्यासासाठी पैसे हवे होते, मग तू का नाही दिलेस? नाही दिले, बस नाही दिले मी. पण तू तिला पैसे दिले असते तर मग तिने चोरी नसती केली. झालं. हे बघ, तुझी मामी जेवढं प्रवचन देते ना तेवढं इनफ नाहीये का? आता तू पण सुरू झालास. सगळ्यांना ना शिंग फुटलीत या घरात, सगळेच बोलायला लागलेत. जा, जाऊन बाहेर खेळ, आणि मला अक्कल शिकवायची अजिबात काही गरज नाहीये. मम्मा आमच्या टीचरने सांगितलंय जो क्राईम करतो तो बॅड माणूस असतोच, पण त्याच्यामुळे त्याला क्राईम करायला लागतं तो जास्त बॅड माणूस असतो. मम्मा तू खूप चांगली आहेस आणि तू चांगलीच राहा, बॅड नको बनूस. आय लव्ह यू मम्मा.